critical to understand. Step by step, we will see the derivation. Okay. So we have started with the first equation yesterday. I will repeat the point. बघा आता आपल्याला कुठलं डेरिवेशन डिराइव्ह करायचं इथं AM सिग्नलचं मॅथमॅटिकल डेरिवेशन आपण बघणार आहे. What is the derivation for amplitude modulated signal? Because yesterday I told you whatever is the system in the world, behind performance of that system everywhere mathematics is coming in picture. त्यामुळे वरून जरी आपल्याला फक्त मॉड्युलेशन ही एक सिस्टीम दिसत असली तरी इंटरनली त्याच्या फंक्शनिंग मध्ये त्याचा मॅथमॅटिकल पार्ट इन्व्हॉल्व आहे. And whatever is that statistical parameters, that parameters are only deciding performance of the system. So we have to study the mathematical analysis of the AM signal. So for generation of AM signal, which two signals are required initially? Basic points आपल्याला काही क्लिअर करायचे आहेत ते आपण बघूया. Two signals required for any modulation process. First is carrier signal and another it is modulating signal. Okay, so that two equations first we have to consider. आणि काय बेसिक पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे म्हणून सांगितलेलं मी तुम्हाला डेरिवेशन सुरू करायच्या आधी काल. So I will repeat that points. For deriving the mathematical derivation of AM, consider the following basic points. आता amplitude modulation मध्ये दोन सिग्नल आपण यूज करतो. Modulating signal and carrier signal. So what is the basic working principle of modulation? Characteristics of carrier signal change with respect to modulating signal. त्यामुळे जो काही आपला resultant modulated signal आहे, that is nothing but same as carrier or modulating signal. FM मध्ये सुद्धा सेम डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे हे बेसिक पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगते ते. मॉड्युलेशन मध्ये कॅरियर सिग्नलच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू मॉड्युलेटिंग सिग्नल. सो जो पॅरामीटर एकच चेंज होतो. AM मध्ये अँप्लिट्यूड चेंज होतं, FM मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि फेज मॉड्युलेशन मध्ये फेज चेंज होते. कुठल्या सिग्नलची चेंज होते, कॅरियर का मॉड्युलेटिंग? कुठल्या सिग्नलच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात मॉड्युलेशन मध्ये? कॅरियर. कॅरियर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्हॉट एव्हर इज द मॉड्युलेटेड सिग्नल दॅट इज नथिंग बट मॉडिफाईड कॅरियर सिग्नल. Can we say that? Modulated signal is nothing but it is modified carrier signal. त्यामुळे त्या मॅथमॅटिकल डेरिवेशन मध्ये जो कुठलाही मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कॅरियर सारख्याच सेम असणार आहेत एक्सेप्ट वन. जे आपण मॉड्युलेशन करतोय तेवढी कॅरेक्टरिस्टिक्स सोडून बाकी सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या कशासारख्या असणार आहेत? दॅट विल बी सेम एज दॅट ऑफ द carrier signal. For example, आता amplitude modulation मध्ये what is the basic working principle of amplitude modulation? I am writing here in the upper side. I am writing. Today I will write most of the points so that it will be clear to you. Okay. So in amplitude modulation, what happens? Which parameters are changing? In amplitude modulation, amplitude changes. Frequency and phase remains constant. Amplitude of carrier will change, whereas frequency phase in short I am writing frequency and phase will remain constant. मग समजा मी आता जे नोटेशन आपण वापरणार आहे ते लक्षात घ्या. आपल्याला दोन सिग्नल वापरायचे. एक म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल. फर्स्ट सिग्नल इज मॉड्युलेटिंग सिग्नल. सपोज मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज आहे VM. आता स्मॉल VM काय कॅपिटल VM काय परत मी एक्सप्लेन करते. तुम्ही आधी नोटेशन लक्षात घ्या. मॉड्युलेटिंग सिग्नल आपण यूज करणार आहे. त्याचं व्होल्टेज आपण कशाने रिप्रेझेंट केलं? VM ने. आणि त्याची फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट केली आपण FM ने. हे दोन नोटेशन लक्षात घ्या. VM म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज आणि FM म्हणजे काय मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी. ओके.
हे दोन पहिले नोटेशन झाले. परत कुठला सिग्नल यूज करायचा आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल सोबत? विच अनदर Carrier. सिग्नल हाऊ टू यूज? So let us Carrier. consider the second signal. Let us say that is carrier signal. Okay. First is modulating, second it is the carrier signal. आता carrier signal ला पण आता दोन्ही कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. बोथ द सिग्नल्स आर इन एनालॉग फॉर्म. Analog. आणि एनालॉग फॉर्म मधला सिग्नल हा त्याच्या दोन पॅरामीटरने आपण रिप्रेझेंट करतो, टाइम आणि व्होल्टेज. बरोबर आहे. मग इथं आपण काय घेतलेलं आहे? व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी हे दोन पॅरामीटर आपण कन्सिडर करतोय. मग कॅरियर सिग्नलचं पण व्होल्टेज असणार आहे. व्हॉट विल बी द व्होल्टेज फॉर कॅरियर सिग्नल? त्याला कुठलं सिम्बॉल असेल? VC. VC. And frequency of carrier signal will be noted by FC. लक्षात आले हे दोन नोटेशन? हे आपल्याला इक्वेशन मध्ये पुढे यूज करायचे. मॉड्युलेटिंग सिग्नल इज हॅव्हिंग व्होल्टेज एज VM and FM is its frequency. Carrier signal is having voltage as VC and FC is frequency of the carrier signal. आता ह्या दोन्हीचं मॉड्युलेशन केल्यानंतर कुठला सिग्नल मिळणार आहे आपल्याला आउटपुटला? मॉड्युलेटेड Modulated सिग्नल. signal. कुठला मॉड्युलेटेड मिळणार आहे? आपण आता इथं ॲम्प्लिट्यूड बघतोय, म्हणजे आउटपुटचा सिग्नल आहे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. मग आता आपल्याला काय करायचं ह्या डेरिव्हेशन मध्ये? हे मॉड्युलेटिंग सिग्नलचं बेसिक इक्वेशन बघायचंय, कॅरियर सिग्नलचं बेसिक इक्वेशन बघायचंय. अँड बाय कन्सिडरिंग द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ AM we have to derive the mathematical derivation for amplitude modulated signal. मग आता amplitude modulated signal आहे जो कुठलाही, त्या सिग्नलला कुठली तरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. It will have also some voltage. So we have to see what are the notations for that. त्यामुळं जो रिझल्टंट amplitude modulated signal आहे त्याचं व्होल्टेज आपण कन्सिडर केलं. So that voltage we are calling it as VAM. VAM म्हणजे काय? amplitude modulated सिग्नलचं व्होल्टेज. आणि FAM म्हणजे काय म्हटलं मी? amplitude modulated सिग्नलची फ्रिक्वेन्सी. amplitude modulated सिग्नलची फ्रिक्वेन्सी. मग आता आपल्याला AM मध्ये काय होतं? फक्त व्होल्टेज चेंज होतं. व्होल्टेज ऑफ amplitude modulated signal is changing with respect to modulating signal. amplitude modulated signal ची फ्रिक्वेन्सी चेंज होते का? FAM ची व्हॅल्यू कुठल्या व्हॅल्यू एवढी असणार आहे याच्यामध्ये? समजा आता माझ्याकडे एक मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, कॅरियर सिग्नल आहे. हे दोन्हीचं मी मॉड्युलेशन केलं आणि आउटपुटला मला मिळालं amplitude modulated सिग्नल. त्या amplitude modulated सिग्नलचं व्होल्टेजला काय टर्म यूज केली आपण? VAM. त्याच्या फ्रिक्वेन्सीला टर्म यूज केली FAM. मग FAM ची व्हॅल्यू ही कुठल्या फ्रिक्वेन्सी एवढी असणार आहे? कॅरियर फ्रिक्वेन्सी एवढी असेल का मॉड्युलेटिंग सिग्नलच्या फ्रिक्वेन्सी एवढी असणार आहे? That is the question that I am asking. Carrier. Carrier. कारण modulated signal is nothing but modified carrier. आता कॅरियर मध्ये काय मॉडिफिकेशन होतं? amplitude modulation मध्ये कॅरियरचं फक्त amplitude चेंज होतं. त्यामुळे आपण VAM इथं सेपरेट घेतलाय, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे पुढं. पण FAM कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? फ्रिक्वेन्सी मध्ये काय चेंज होतोय का? कॅरियरची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. त्यामुळे व्हॉट आय कॅन राईट हिअर? FAM is nothing but it is same as FC. So this point you have to understand. तेच तर ह्या डेरिव्हेशन मध्ये कुठे येतच नाही. त्यामुळं हे जे मी हायलाइट केलंय हे लक्षात घ्या. रिझल्टंट मॉड्युलेटेड सिग्नल मध्ये फक्त आपल्याला व्होल्टेज AM चं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचंय. AM ची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची गरज नाही, कारण बाय डिफॉल्ट ॲज पर द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल the frequency of AM signal is same as that of frequency of the carrier signal. आणि जर आपण फेज लक्षात घेतले, समजा फेज कुठेही डेरिव्हेशन मध्ये येत नाही, तर तुम्ही जर ह्या इक्वेशन मध्ये बघितलं तर फक्त फ्रिक्वेन्सीचीच टर्म आहे आणि व्होल्टेजची टर्म आहे. त्यामुळं एवढं फक्त लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये व्होल्टेज चेंज होतं, व्होल्टेज आपल्याला बघायचं आहे, whereas frequency remains
constant. So FAM is same as that of FC. ते सेमच पॉईंट इथे लिहिलेले आहे. बघा इथं काय दिलेलं आहे. For deriving the mathematical derivation of AM, consider the following basic points. First, basic equation of modulating signal and carrier signal. आधी आपल्याला दोन्हीचे बेसिक इक्वेशन बघायचे काय आहेत ते. Then frequency of amplitude modulated signal is same as carrier signal. तेच इथे लिहिलेले मी इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. FAM is nothing but it is same as that of value of FC. That is the second point that we have to keep in mind. Then what is third point? Voltage same असणार आहे का? Can we write here VAM is equal to VC? No. No, because amplitude modulation basic working principle मध्येच काय आहे? Amplitude changes with respect to modulating signal. मग इथं बघा काय दिलेलं आहे तिसरा पॉइंट. Voltage of AM signal is addition of maximum voltage of carrier and instantaneous value of modulating signal. ते आपण वेवफॉर्म बघून I will explain you that third point whatever it is there. Amplitude modulation ह्याच्या वेवफॉर्म मी तुम्हाला आधी दाखवलं त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण त्या वेवफॉर्म वरून प्रत्येक पॉइंटला काय होतं VC ची जी व्हॅल्यू आहे त्या VC च्या व्हॅल्यू मध्ये instantaneous value of modulating signal that gets added and like that we are able to understand the particular derivation. Okay, so that also I will explain you later if you are not able to understand by the waveforms. Okay, हा थर्ड पॉइंट आपण नंतर बघूया. मग आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा डेरिव्हेशन मध्ये सुरुवातीला फर्स्ट हे 3 पॉइंट समजले सगळ्यांना. Whatever these basic things I have told, is it clear? Because this whatever are the next derivation steps, all those steps are based on these basic points. Amplitude modulation basic working principle काय? मला 2 सिग्नल लागतील, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. हे दोन्हीचं जेव्हा आपण मॉड्युलेशन करतो तेव्हा एक रिझल्टंट सिग्नल आउटपुटला मिळेल and that signal it is called as amplitude modulated signal. मग मॉड्युलेटिंग सिग्नलला व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी असणार आहे. पण हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे दोन्ही सिग्नल मॉड्युलेटिंग किंवा कॅरियर सिग्नल? these signals are in which form? Analog form. Analog form म्हणजे nothing but it is sine wave. So each sine wave is having its voltage and frequency, or you can say voltage and time. मग मॉड्युलेटिंग सिग्नलची व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आहे VM FM, कॅरियरची आहे VC आणि FC. सो these two terms are basic. आणि जो काही amplitude modulated resultant signal आहे त्या सिग्नलला सुद्धा काहीतरी व्होल्टेज असणार आहे आणि कुठली तरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. सो इट्स व्होल्टेज इज नोटेड बाय VAM and its frequency is noted as FAM. But FAM आपल्याला सेपरेट यूज करावे लागत नाही because FAM is nothing but it is equal to FC. That are the basic points in amplitude modulation signal. आता हा समजा मी FM करत असेल, let me just check how much you have understood. If I am applying, आता हे सिग्नल सेम आहेत, मॉड्युलेटिंग सिग्नल VM FM, कॅरियर सिग्नल VC FC. ह्या दोन सिग्नलचं जर मी amplitude modulation करत असेल, suppose I am doing if I am doing the frequency modulation for these two signals, मग frequency modulated signal मध्ये कसं येईल बघा सांगा मला रिप्रेझेंटेशन. What will be the case in case of frequency modulated signal? हे दोन सिग्नल सेम आहेत, ह्याचं फक्त amplitude च्या ऐवजी काय केलं मी frequency modulated signal कन्सिडर केलं. मग ह्याचं आउटपुट असणार आहे व्होल्टेज, ते काय येईल? What will be its output voltage? Give the answers. Output voltage will be represented as VFM. VFM. FM आहे ना तो मॉड्युलेट फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. VFM. आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? We can say that F of FM. हे स्मॉल करते थोडंसं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. This will be F of FM. FM ची
रिझल्टंट फ्रिक्वेन्सी. मग आता ह्याच्यामध्ये FM फक्त चेंज होतो कारण आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन करतोय. त्यामुळे FM that value will be only change, but VFM will be same as what? FM मध्ये फक्त फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे, व्होल्टेज आणि फेज काय राहील? सेम राहील. मग ह्या केस मध्ये मी काय लिहू शकते? VFM is equal to what I can write here? VC or VM? VC. Yes, VC. समजलं का तुम्हाला? हा मेन की पॉइंट. कारण हे जर चुकलं तर मग पुढचे कॅल्क्युलेशन मधल्या स्टेप्स आपल्या चुकू शकतात. हे पहिल्यांदा हे फ्रिक्वेन्सीचं बघू आपण 5व्या चॅप्टर मध्ये. जस्ट तुम्हाला किती समजलंय त्यासाठी मी हे घेतला होता आपण. ओके. मग आता FM मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की AM मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल मध्ये VAM फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. FAM कॅल्क्युलेट त्याची गरज नाही, बिकॉज FAM इज नथिंग बट इट इज इक्वल टू FC. Is it clear, all of you? Yes, ma'am. Now we will see the basic equations for. आता आपल्याला कशी सुरुवात करायची आहे डेरिव्हेशनची? आपल्याकडे मेन कुठले आहेत? दोन बेसिक सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. बोथ द सिग्नल्स आर इन एनालॉग फॉर्म and mathematical representation of any analog signal is given by this equation. Read this equation carefully. Mathematical equation for any analog signal is given by this particular equation. Okay, just a minute, hold. Hello? Hello? Am I audible? Yes, ma'am. Okay, I'm explaining some points on page. You just tell me if it is clear or not, the clarity. I will try on mobile to explain that points. If it is not clear, you can tell. Just wait 1 minute. Are you able to see the page properly? Yes. No, blur दिसते. Blur दिसते का? Okay, just we will see for 2 minutes. If it is not, I will explain on laptop. Same points are there in the PDF file also. Just for additionally I am explaining something on page. आता ही वेवफॉर्म आहे. आपला मॉड्युलेटिंग सिग्नल असू द्या किंवा कॅरियर सिग्नल असू द्या. Whatever is the signal, that is going to be in analog form only. So this signal is having time on x-axis and voltage on y-axis. मग हा analog signal ह्या दोन पॅरामीटर पासून तयार झालेला आहे. First parameter it is its voltage and another parameter it is its time. मग जर आपण बेसिक इक्वेशन कन्सिडर केलं मॉड्युलेटिंग सिग्नलचा कुठल्याही, तर हा मॉड्युलेटिंग सिग्नल व्होल्टेज पॅरामीटर नसेल तर हा आपण ड्रॉ करू शकतो का? नाही. फक्त व्होल्टेज असेल तरी ड्रॉ करू शकत नाही. सो वी रिक्वायर 2 parameters to draw this signal. First one it is voltage and another it is time. आता याच्यावरचा तुम्ही कुठलाही पॉइंट कन्सिडर करा. लेट अस से दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट B, दिस इज पॉइंट C and this is point D. So all these points A, B, C, D ह्या प्रत्येक पॉइंटला एक स्पेसिफिक व्होल्टेज आहे आणि त्याची टाइम व्हॅल्यू आहे.
म्हणजे जर आयदर व्होल्टेज किंवा टाइम ह्या दोन्हीपैकी कुठला एक जरी पॅरामीटर नसेल तर कॅन वी ड्रॉ द मॉड्युलेटिंग सिग्नल और एनी अनालॉग सिग्नल. बेसिक इक्वेशन कसं आपण बघतोय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आर यू at least able to see this waveform though it is not that much clear? Yes, ma'am. दिसतं तरी. दिसतंय ना. मी काय सांगते लक्षात घ्या. कुठलाही आपल्याला आता बेसिक इक्वेशन बघायचंय. बेसिक इक्वेशन काय आहे? मॉड्युलेटिंग सिग्नलचं इक्वेशन आहे तिथे पीडीएफ मध्ये. Vm is equal to capital Vm into sin omega mt. How this equation is derived that I am trying to explain. VAM, this is the equation, mathematical equation for modulating signal. मग ह्या इक्वेशन मध्ये दोन कुठले कंपोनंट दिसतात तुम्हाला बघा. VM म्हणजे काय? मॅक्झिमम व्होल्टेज. म्हणजे वॉट एव्हर इज द मॅक्झिमम अँप्लिट्यूड ऑफ द सिग्नल दॅट इज कॉल्ड ॲज द VM. सो वॉट एव्हर इज दिस व्हॅल्यू इट इज VM. म्हणजे पहिला पॅरामीटर व्होल्टेज आणि दुसरा पॅरामीटर कुठला आहे? साइन ओमेगा mt. What is the relation between omega and f? Equation have you seen previously? Omega m and fm. What is the relation? Omega m is equal to 2 pi fm. That is the mathematical equation. मग आता तुम्ही याच्यामध्ये एवढं लक्षात घ्या फक्त की कुठलीही साइन वेव्ह रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला दोन मेन टर्म लागतात. एक म्हणजे त्याचं व्होल्टेज आणि दुसरी टर्म म्हणजे त्याचं टाइम कंपोनंट. सो इफ यू कन्सिडर अगेन आय एम ड्रॉइंग हिअर इट ऑन लार्ज स्केल. ही जर तुम्ही अनालॉग वेव्ह किंवा अनालॉग सिग्नल कन्सिडर केला तर ह्याच्यामध्ये हा पॉइंट घ्या, ए हा पॉइंट घ्या, बी हा पॉइंट घ्या, सी हा पॉइंट घ्या आणि डी. हे जर 4 पॉइंट आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर केले तर प्रत्येक पॉइंटची व्हॅल्यू कशावरून किंवा त्या पॉइंटची पोझिशन कशावरून ठरते? त्याच्या व्होल्टेजवरून आणि त्याच्या टाइमच्या व्हॅल्यूवरून. दिस ए इज हॅव्हिंग सम व्होल्टेज, लेट अस से दिस इज 1 व्होल्ट आणि इथं ह्याच्या टाइमची व्हॅल्यू आहे काहीतरी, लेट अस से इट इज 1 मायक्रोसेकंड. इथं बी ची पोझिशन का चेंज झाली आहे? बिकॉज बी इज हॅव्हिंग सम व्होल्टेज and again it is having some value with respect to time axis. So the main point in this diagram that I want to explain is for representation of any analog signal, which two parameters should be there in the equation? कुठले दोन पॅरामीटर पाहिजेत कुठल्याही अॅनालॉग सिग्नलच्या रिप्रेझेंटेशन साठी? एक म्हणजे त्याचं व्होल्टेज VM आणि दुसरा म्हणजे त्याचा frequency component, and that is given by sin into omega mt. This is the standard equation for representation of any modulating signal. Are you getting this equation? आता इथे बघा, हा जो VM आहे, VM म्हणजे काय? ह्याचं मॅक्झिमम व्होल्टेज. लेट अस से दिस मॅक्झिमम व्होल्टेज इट इज 5 व्होल्ट. मग दिस VM at every point on this waveform, this capital VM is multiplied by sin of omega mt. Omega mt, that is nothing but the angle. आता for example इथं point बघा तुम्ही. For this point what is the value of voltage? At origin what is the value of voltage? 0. इथं व्होल्टेज 0 आहे. का 0 आहे? कारण आपण काय घेतलं इक्वेशन बघा. VM is equal to capital VM is equal to capital VM into sin omega mt. आता कॅपिटल VM म्हणजे काय? मॅक्झिमम व्होल्टेज. लेट अस से दिस VM व्हॅल्यू इट इज 5. मग प्रत्येक दिस 5 will be multiplied by sin of its time axis व्हॅल्यू. आता इथं बघा, इथं टाइमची व्हॅल्यू किती आहे ह्या पॉइंटला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टाइम ॲट दिस ओरिजिन? किती आहे इथं टाइमची व्हॅल्यू ह्या सेंटरला ओरिजिनला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी हिअर? 0. So what this equation will become? Instantaneous value of this modulating signal is equal to capital VM. Capital VM is maximum voltage. किती consider केले आपण? 5. So 5 will be multiplied by
साइन ऑफ काय येईल इथं, टी ची व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी हिअर at origin, what is the value of t, it is 0. So what you are getting here, 5 into sine of 0. Sine of 0 ची व्हॅल्यू किती येते, what is the value of sine of 0? If calculator is there, you can calculate. What is the value of sine 0? 0. 0. त्यामुळं ही जरी व्हॅल्यू 5 व्होल्ट असेल तर काय होतं, ह्या पर्टिक्युलर पॉइंटला 5 is multiplied with 0. So resultant Vm is equal to 0. Okay, so just wait. Now is it visible? That waveform is visible properly now? Yes, ma'am. Are you able to see it properly now? बघा इथं मी अजून एकदा एक्सप्लेन करते तुम्हाला. हे बघा, हे इक्वेशन काय आहे, स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm इंटू साइन ऑफ ओमेगा एम टी. मग इथं आपल्याला कुठल्याही साइन वेव्ह मध्ये व्होल्टेज इम्पॉर्टंट आहे त्याचा आणि टाइम ऍक्सिस वरची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. मग आता ह्या सिग्नल मध्ये Vm ची व्हॅल्यू किती घेतली आपण, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Vm इन दिस सिग्नल, 5 व्होल्ट. Vm म्हणजे काय, maximum voltage. So let us say maximum voltage is 5. So at every point this capital Vm will be multiplied by its sign into the time parameter. मग आता कॅपिटल Vm सगळीकडे सेम आहे. मग ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू व्होल्टेजची का बदलते, पण प्रत्येक वेळेस त्या कॅपिटल Vm ला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, साइन इंटू साइन ऑफ दॅट पर्टिक्युलर ओमेगा एम टी. आता इथं ह्या पॉइंटला टी ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे इथं Vm ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, Vm इज इक्वल टू 5 इंटू साइन ऑफ 0, सो दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे फक्त व्होल्टेज कन्सिडर करून मिळते का आपल्याला साइन वेव्हची व्हॅल्यू, नाही. इन द व्हॅल्यू ऑफ साइन वेव्ह वी हॅव टू कन्सिडर इट टाइम पॅरामीटर ऑल्सो. आता नाउ लेट अस कन्सिडर दिस पॉइंट. सो आय विल draw it once again on another page. So see this diagram. Same sine wave I am drawing here. Let us consider this is the analog signal. आता हा जो पॉइंट आपण बघितला त्याला मी A म्हणलं. सो हे जे मॅक्झिमम व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतोय, कॅपिटल Vm. आणि हे इक्वेशन काय लिहिलं होतं मी इथं, स्मॉल Vm म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ Vm. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, प्रत्येक पॉइंटला ती व्हॅल्यू चेंज होते. सो स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm इंटू साइन ओमेगा एम टी. कॅपिटल Vm इंटू साइन ओमेगा एम टी. मग आता ह्या पॉइंटला पॉइंट ए, ऍट पॉइंट ए व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल Vm, टेल मी नाउ. 0. At point A, what is the value of capital Vm? Capital Vm I am asking. सगळीकडे कॅपिटल Vm. कॅपिटल Vm म्हणजे काय, मॅक्झिमम व्होल्टेज, ती व्हॅल्यू फिक्स आहे. फक्त काय होतंय प्रत्येक पॉइंटला त्या Vm ला आपण कशाने मल्टिप्लाय करतो, साइन ऑफ दॅट पर्टिक्युलर टाइम पॅरामीटर. ओमेगा एम टी हा त्याचा टाइमचा पॅरामीटर आहे. सो ऍट पॉइंट ए कॅपिटल Vm इज इक्वल टू 5. बट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी, टाइम किती आहे पॉइंट ए ला, एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू किती आहे ए ची इथं, दिस व्हॅल्यू इट इज 0. दॅट्स वाय हिअर व्हॉट विल राईट, स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm इंटू साइन ऑफ 0. मग साइन 0 ची व्हॅल्यू किती येते, 0 येते. त्यामुळे इथं Vm जरी 5 कॉन्स्टंट असला तरी काय होईल, इथं 5 विल बी मल्टिप्लाइड बाय 0. So instantaneous value of Vm is at this place it is equal to 0. म्हणजे साइन वेव्ह मध्ये व्होल्टेज नसेल किंवा टाइम नसेल, दोन्हीपैकी एक कुठलाही पॅरामीटर नसेल तर वी कॅनॉट रिप्रेझेंट एनी अॅनालॉग सिग्नल. आता हा झाला पॉइंट ए. आता लेट अस कन्सिडर दिस पॉइंट बी. वेअर द पॉइंट बी वी हॅव लोकेटेड, मॅक्झिमम पॉझिटिव्हला आपण कुठला पॉइंट केला इथे लोकेट, B केला. So here for point B what can I write, small Vm is equal to capital Vm into sine of
आता इथं 0 होता, इथं किती आला त्याचा फेज हा? π/2. किती असतो इथं? हा, π/2. फेज किती असतो इथं? π/2. So here it is 90, here it is 180, here it is 270, and here it is 360. हे व्हॅल्यूज जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला लक्षात येईल की मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजे अॅनालॉग सिग्नलचं इक्वेशन असं का लिहिलेलं आहे आपण. कारण अॅनालॉग सिग्नलच्या इक्वेशनसाठी आपल्याला त्याचं व्होल्टेज पण लागतं. फक्त व्होल्टेज असून चालत नाही. वी हॅव टू कन्सिडर इट टाइम अँड फ्रिक्वेन्सी फेज पॅरामीटर ऑल्सो. ही जी टोटल टर्म आहे ही त्याचं फेज रिप्रेझेंट करते. मग इथं किती आहे फेजची व्हॅल्यू? 0. इथं किती आहे? 90. मग हे इक्वेशन बघा पॉईंट बी ला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ VM. स्मॉल VM म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. प्रत्येक पॉईंटला ती कॅल्क्युलेट करतो आपण. मग पॉईंट बी ला काय येईल? कॅपिटल VM ची व्हॅल्यू किती आहे? 5. 5. 5 विल बी मल्टिप्लाइड बाय दिस साइन ओमेगा MT. हा जो फेज आहे ह्याची व्हॅल्यू किती आहे पॉईंट बी ला? 9. एक्स ऍक्सिसचा फेज किती येतो इथं? 90. मग काय येईल इथं? 5 into Sin sin of 90. 90. What is the value of sin 90? 1. 1. 1. त्यामुळं इथं काय येईल बघा, स्मॉल VM इज इक्वल टू 5 व्होल्ट. त्यामुळं जिथं 90 डिग्री फेज असते तिथं आपल्याला मॅक्झिमम व्होल्टेज मिळतं. लक्षात येते का दोन्ही मधलं रिलेशन? मॉड्युलेटिंग सिग्नलची व्हॅल्यू फक्त व्होल्टेज वरून ठरत नाही, बट इट इज डिसाइडेड बाय इट्स फेज ऑल्सो. त्यामुळं ह्याच्या बेसिक इक्वेशन मध्ये काय घेतलेलं आहे आपण? स्मॉल VM इज इक्वल टू capital VM into sin omega MT. You should understand how this derivation of analog signal it is derived. कारण analog signalच्या रिप्रेझेंटेशन मध्ये बेसिकली आपल्याला व्होल्टेज लागतं आणि त्याचा टाइम लागतो किंवा टाइम, फ्रिक्वेन्सी, फेज या तिन्ही रेफरन्सने इथे बऱ्याच साईटवरती एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं analog सिग्नलची रिझल्टंट व्हॅल्यू इट इज कॅल्क्युलेटेड बाय द इक्वेशन इट्स maximum voltage multiplied by of the particular phase angle at each point. हे झालं point B ला. Are you getting how we get voltage VM is equal to 0 for point A and this VM is equal to 5 volt for point B? समजलाय का हा point? बेसिक पॉइंट समजलाय का हा? Yes, ma'am. हॅलो अंकिता, Yes, ma'am. आर यू गेटिंग बेसिक थिंग? हे आपण जनरल इक्वेशन बघतोय. कुठल्याही अॅनालॉग सिग्नलसाठी हे इक्वेशन ऍप्लिकेबल आहे. तर बघितलं आपण पॉईंट AB. आता हा पुढचा पॉईंट बघा. व्हॉट इज दिस पॉईंट? C. सो वी विल कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ VM फॉर पॉईंट C. सो आय एम रायटिंग हिअर. सो हाऊ इट विल बिकम VM. सो आय एम रायटिंग हिअर फॉर पॉईंट C. पॉईंट C ला काय असणार आहे? स्मॉल VM विल बी इक्वल टू कॅपिटल VM इंटू साइन ऑफ. हा फेज असणार आहे. आता इथं C ला किती फेजची व्हॅल्यू येणार बघा. साइन ऑफ किती येणार इथं? 180. 180. So here we will write it as sin of 180. Small VM is equal to capital VM into sin of 180. What is the value of 180? Sin 180? 0. 0. So again, at point C we are getting this VM is equal to 0. हे इथे येणार बघा. हे झालं एक पॉझिटिव्ह हाफ सायकल. कारण साइन 0 0 असतो, साइन 180 पण 0 असतो, साइन 91 आहे. आता ह्याच्यामधला कुठलाही घेऊन बघा तुम्ही. फॉर एक्झाम्पल आता इथला पॉईंट बघितला मी, हा जर याला एक्स म्हणलं, हा पॉईंट इथला कन्सिडर केला एक्स, तर इथं फेज किती असणार आहे फॉर पॉईंट एक्स? तर फेज विल बी 45. इथं फेज किती असणार आहे ह्या पॉईंट एक्स ला? 45 असेल. So how you will write VM at point X? Small VM is equal to capital VM into sin of 45. What is value of capital VM? 5. That will be multiplied by sin 45 ची व्हॅल्यू किती आहे बघा कॅल्क्युलेटर वरती. 1/√2. 1/√2. So that you have to multiply it here. So how much is the answer? You do it. 5 into sin of 45.
5 इंटू साईन ऑफ 45 करायचं, किती येतं आन्सर सांगा मला VMचं. 7.071. साईन 45 किती येतोय सांगा. 3.53. VM इज इक्वल टू 3.53. सो समवेअर. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की प्रत्येक हा अॅनालॉग सिग्नल असा का दिसतो, कारण त्याचं बेसिक इक्वेशन हे आहे. इथं जर मी हे इक्वेशन चेंज केलं तर ऑब्व्हियसली ह्या सिग्नलचा शेप पण काय होईल, चेंज होईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सिग्नलमध्ये किंवा प्रत्येक सिग्नलच्या शेपच्या मागं त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे. सो if that mathematical derivation is changing, obviously shape of the signal will be also change. आता मी इथं साइन ओमेगा एमटी च्या ऐवजी जर साइन ऑफ मायनस ओमेगा एमटी असतं या इक्वेशन मध्ये, तर ही वेव्हफॉर्म काय होईल, याच्या उलटी येईल, कारण प्रत्येक व्हॅल्यूज काय होतील, त्याच्या इन्व्हर्ट होतील. सो दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकलला. हा पॉईंट सी पर्यंत बघितला आपण. नाऊ लेट अस से दिस इज पॉईंट डी. सो आय एम रायटिंग नाऊ फॉर पॉईंट डी. कुठं कन्सिडर केला मी पॉईंट डी, हा निगेटिव्ह मॅक्सला, निगेटिव्ह सायकल मधल्या मॅक्सिममला मी पॉईंट डी म्हणलं. तो व्हॉट विल हॅपन, काय येईल इथं पॉईंट डी ला, हाऊ यू विल कॅल्क्युलेट VM व्हॅल्यू. VM इज इक्वल टू स्मॉल VM इज इक्वल टू कॅपिटल VM इनटू साइन ऑफ, किती आहे तिथं फेज अँगल, इथं ह्या पॉईंट डी चं डिस्कस करतोय आपण. 270. ह्या पॉईंट डी ला किती आहे, 270. So I will write here as sin of 270. Capital VM काय आहे, 5. 5 will be multiplied by sin of 270 is equal to how much, -1. -1. त्यामुळे इथं VM ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -5 व्होल्ट मिळाली. म्हणजेच मी अजून एकदा रिपीट करते, हा जो शेप आहे, who is deciding what will be the shape of that waveform, what will be voltage at each point, what will be the time axis at each point value. Ultimately who is going to decide the shape of the signal or performance or occurrence of the signal, this mathematical derivation or this mathematical equation of any sine wave is resulting in this particular शेप. हे मी सांगितलं तुम्हाला आता, साइन ओमेगा एमटी च्या ऐवजी जर इथं साइन ऑफ मायनस ओमेगा एमटी असलं असतं तर काय मिळालं असतं आपल्याला, हा शेप इथं उलटा होणार ना, पूर्ण सगळ्या व्हॅल्यूज रिव्हर्स होतील इथं याच्यामध्ये. सो दिस इज द बेसिक इक्वेशन फॉर एनी साइन वेव्ह. आर यू गेटिंग द बेसिक इक्वेशन फॉर एनी साइन वेव्ह. कुठल्याही साइन वेव्ह मध्ये त्याचं, मग हे इक्वेशन मध्ये हे दोन टर्म्स व्यवस्थित तुम्ही काढा म्हणून सांगितलं मी तुमच्या बुक मध्ये. आपल्याला हे जर तुम्ही बघितलं, अनदर स्क्रीन यू कॅन सी वॉट एव्हर आय हॅव शेअर्ड, इक्वेशन्स लिहिलेले आहेत ह्याच्यामध्ये VM आणि VC चे. सो व्हॉट इज द इक्वेशन फॉर VM, मग हे सेम इक्वेशन, हे बेसिक इक्वेशनच आपल्याला लिहायचे डायरेक्टली, ते एक्सप्लेन करायची गरज नाही तुम्हाला एक्झाम मध्ये. जस्ट यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स इन स्मॉल VM अँड कॅपिटल VM. आय हॅव एक्सप्लेन्ड इट ऑन this particular page. Okay, so I am writing first equation कुठले आहेत बघा आपल्या त्या डेरिव्हेशन मध्ये, स्मॉल VM इज इक्वल टू कॅपिटल VM इंटू साइन ओमेगा MT. हे कशाचं इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन. व्हॉट इज दिस फर्स्ट इक्वेशन अबाउट, ह्या दोन VM मधला डिफरन्स काय सांगितला मी, तुम्ही हे स्मॉल VM घ्या आणि हे राईट साइड मधले जे आहे ते कॅपिटल VM घ्या. या स्मॉल VM आणि कॅपिटल VM मध्ये काय डिफरन्स आहे, दिस स्मॉल VM, small VM is, we can say that is the overall value of the sine wave. आणि कॅपिटल VM म्हणजे काय, त्याचं मॅक्सिमम व्होल्टेज. इथून हे जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन इट्स मॅक्सिमम पॉझिटिव्ह पॉईंट अँड द एक्स ॲक्सिस, ह्याच्यामधले डिस्टन्स म्हणजे हे कॅपिटल VM आहे. दॅट्स वाय देअर शुड बी डिफरन्स इन दिस टू टर्म्स. स्मॉल VM is equal to capital VM म्हणजे maximum voltage of modulating signal multiplied by sin omega MT. Omega MT that is its total phase आणि omega M
इज नथिंग बट 2πfm. ओमेगा एम टर्म झाली का तुम्हाला? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आर यू फॅमिलियर विथ दिस टर्म? Angular frequency. Angular frequency is given by multiplying the regular frequency with 2π. तुम्ही जर काही बुक मध्ये बघितलं तर you will also see this equation as small vm is equal to sin of fm t. कारण त्या ठिकाणी काय केलेलं असतं त्यांनी प्रत्येक वेळेस हा 2π कॅन्सल केलेला असतो. But the standard equation if you see it is given by this. For any sine wave small vm is equal to capital Vm into sin omega m t. हे मॉड्युलेटिंग सिग्नलचं आहे म्हणून. जर जनरल इक्वेशन बघितलं आपण कुठल्याही सिग्नलचं तर this small v will be equal to capital V into sin of omega t. आता इथं मॉड्युलेटिंग आहे म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी काय घेतलेलं आहे इथं m घेतलेला आहे. लक्षात आलं काय? फर्स्ट इक्वेशन. दिस इज इक्वेशन फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल. Now what will be the equation? Basic equation for carrier signal. आता मॉड्युलेटिंग सिग्नल पण एनालॉग आहे, कॅरियर सिग्नल सुद्धा एनालॉग आहे. सो व्हॉट इज द इक्वेशन फॉर कॅरियर सिग्नल? टेल मी नाउ द इक्वेशन फॉर कॅरियर सिग्नल. Small vc equals to Small vc is equal to capital capital Vc Vc sin of omega into ct. sin of omega c t. These first two equations we have to consider in this derivation. पहिलं इक्वेशन बघायचं मॉड्युलेटिंग सिग्नलचं, कॅपिटल Vm इंटू साइन ओमेगा एम टी. हे स्टँडर्ड आहे, हे लक्षात ठेवा ॲज इट इज. फक्त हे कसं आलं हे एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला आधीचा पार्ट सांगितला. बिकॉज दिस इज व्हेरी बेसिक इक्वेशन. इफ एनीबडी आस्क इन द ओरल की हे का असं इक्वेशन घेतलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, देन यू शुड बी एबल टू एक्सप्लेन इट. दॅट्स वाय आय हॅव एक्सप्लेन. इफ यू आर नॉट गेटिंग दॅट देन यू कॅन डायरेक्टली रिमेंबर दिस इक्वेशन. स्मॉल Vm इज इक्वल टू कॅपिटल Vm साइन ओमेगा एम टी. हे झालं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज, सॉरी मॉड्युलेटिंग सिग्नलचं इक्वेशन. दुसरं इक्वेशन कुठलं बघितलं आपण? कॅरियर सिग्नलचं. हाऊ वी हॅव रिटन दॅट? स्मॉल Vc इज इक्वल टू कॅपिटल Vc इंटू साइन ऑफ ओमेगा सी टी. These are the two basic equations that we have to consider in this derivation. Understood these first two equations? All of you? Getting or not? Yes. पार्ट थोडासा अवघड आहे त्यामुळे सांगा मला, समजलेत का ते बेसिक इक्वेशन? शिवानी, अंकिता, Yes, ma'am. Yes, ma'am. then others, Meenakshi. Yes, Getting ma'am. this equation? Okay, so these are first two basic equation. आता तुम्ही you see the PDF file whatever I have shared. Okay, so I am making this video of, if required I will use it. Okay, so the first equation is given for Vm. Vm is equal to capital Vm into sin omega mt. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं सायमल्टेनियसली तुम्ही लिहून घ्या, कारण काही टर्म्स ज्या आहेत त्या फाईल मध्ये क्लिअर होत नाहीत. सो दॅट आय हॅव रिटन ऑन पेज सायमल्टेनियसली यू राईट डाऊन. सो स्मॉल Vm is equal to capital Vm into sin of omega mt and small vc is equal to capital Vc into sin of omega c t. So these are the two basic equations for modulating signal and carrier signal. आता पुढे काय लिहिलेलं आहे बघा. For AM equation we have to consider two parameters. आता AM साठी सुद्धा काय असणार आहे AM? आता रिझल्टंट इक्वेशन मला AM चं सांगा तुम्ही. पहिल्या दोन इक्वेशनच्या फॉर्म मध्ये तुम्ही AM चं इक्वेशन कसं लिहू शकता? Vm Vc चं लिहिलं, तसं AM चं सांगा मला. काय लिहू शकतो आपण AM साठी इक्वेशन? Vm Vc बघितलं ना, तसं AM साठी काय लिहू शकतो आपण इक्वेशन? Capital स्मॉल Vm इज इक्वल टू omega. ठीक आहे. टर्म्स आता नाही लक्षात येऊ दे, ठीक आहे, दॅट इज ओके. बट तिथं पण काय येणार आहे इक्वेशन? स्मॉल Vam इज इक्वल टू मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ AM. म्हणजे इथं काय येणार आपलं? Vam इंटू साइन ऑफ ओमेगा सी च्या ऐवजी काय येईल इथं? ओमेगा AM टी.
म्हणजे आपल्याला एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचं व्होल्टेज पण कन्सिडर करावं लागेल आणि एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नलचं त्याची फेज सुद्धा कन्सिडर करावं लागेल. सो दॅट पॉइंट्स आर गिवन इन द नेक्स्ट डिस्क्रिप्शन. सो फॉर AM इक्वेशन वी हॅव टू कन्सिडर 2 पॅरामीटर्स. 2 पॅरामीटर आपल्याला AM मध्ये कन्सिडर करावे लागतात. फर्स्ट पॅरामीटर इज गिवन एज व्हॉट? फ्रिक्वेन्सी ऑफ AM सिग्नल विच इज सेम ॲज कॅरियर फ्रिक्वेन्सी. जे आपण आता वरती एक्सप्लेन केलं होतं सुरुवातीला, तो पॉईंट इथं घेतलेला आहे. फ्रिक्वेन्सीचं काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करावं लागेल का AM सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीसाठी? Whether any mathematical calculation is required to calculate frequency of AM signal? Is it required? No, No, ma'am. because whatever is frequency of AM, FAM is equal to FC. म्हणजे AM मधली तुमची ही जी असणार आहे ही पुढची टर्म, AM च्या इक्वेशन मधली ही पुढची टर्म काय राहणार आहे? इट विल बी सेम ॲज द कॅरियर. लक्षात येते का मी काय सांगते? AM चं जेव्हा आपल्याला आता इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे तेव्हा आपल्याला AM चं व्होल्टेज पण कन्सिडर करावं लागेल आणि AM ची फ्रिक्वेन्सी पण कन्सिडर करावी लागेल. मग एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल मध्ये फक्त व्होल्टेजचा पार्ट चेंज होईल, फ्रिक्वेन्सी चेंज होईल का AM मध्ये? होते का? फ्रिक्वेन्सी चेंज होते का एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये? नाही. फ्रिक्वेन्सी काय राहील? फ्रिक्वेन्सीची टर्म ही पुढची टर्म म्हणजे फ्रिक्वेन्सीची रिलेटेड ती काय राहणार आहे? सेम राहणार, साइन ऑफ ओमेगा सी टी. फक्त आपल्याला त्याचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागेल. वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्होल्टेज फॉर दिस AM signal. That is the main thing that you have to understand in this derivation. Frequency of AM signal which is same as that of the carrier frequency. So we have written here FAM is equal to FC. And then its instantaneous voltage is given by हे तेच दिलेलं आहे FAM is equal to FC. आणि हे इक्वेशन बघा आता तुम्ही, instantaneous voltage of amplitude modulated signal is given by capital VC plus small Vm आहे. VAM is equal to capital VC plus small Vm. capital VC म्हणजे काय? कॅरियरचं मॅक्झिमम व्होल्टेज. instantaneous value of VAM is given by capital VC. capital VC म्हणजे काय? कॅरियरचं मॅक्झिमम व्होल्टेज प्लस small Vm. small Vm means instantaneous value of this modulating signal. So this part we will see in the next lecture because this is somewhat critical. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागत नाही. फ्रिक्वेन्सी डायरेक्ट तुम्ही कॅरियर एवढी सेम घेऊ शकता. त्याचा फ्रिक्वेन्सी कंपोनंट, कुठला कंपोनंट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये? Which component we have to calculate in amplitude modulation part? Its voltage. मग इथं काय इक्वेशन दिलेलं आहे? व्होल्टेज ऑफ amplitude modulated signal is equal to capital VC plus small Vm. म्हणजे कॅरियरचं मॅक्झिमम व्होल्टेज त्याच्यामध्ये मॉड्युलेटिंग सिग्नलची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऍड करायची. दॅट विल गिव्ह यू द रिझल्टंट व्होल्टेज ऑफ amplitude modulated signal. So in next lecture I will explain you this point with the help of basic diagram of amplitude modulated signal. तुम्ही आता you just do one task today. Whatever diagrams I have explained for AM, पहिल्या 3-4 लेक्चर मध्ये मी तुम्हाला AM च्या डायग्राम्स एक्सप्लेन केलेल्या आहेत. 3 केसेस AM च्या आणि कशा ड्रॉ करायच्या डायग्राम त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेम मेथड आय हॅव टोल्ड. First draw x-axis, then you draw 2 dotted lines which are having same value as that of VC. मग त्या 2 dotted line का काढलं होतं आपण? By considering this equation. कारण प्रत्येक वेळेस VC च्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला in the value of VC we have to add instantaneous value of modulating signal. त्यामुळं हे इक्वेशन आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, VAM is equal to
capital VC plus small vm, that is nothing but instantaneous value of modulating signal. आणि हे सगळं परत आपल्याला टर्म बघायचे. त्याच्यामध्ये परत पुढच्या we have to finally derive the derivation signal. थोडंसं अवघड आहे हे derivation, that's why I am taking that point slowly. So you just have you seen that derivation? Okay, I have not uploaded these notes. Not today only I will upload that notes of this chapter number 3 so that you can see that derivation. Okay. So these basic points are clear at least. Sine wave, कुठल्याही sine wave चे इक्वेशन त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि टाइम दोन पॅरामीटर आपण कन्सिडर करतो. ते कसं येतात त्याच्या व्हॅल्यूज बेस्ड ऑन दिस साइन पॅरामीटर, हाऊ दिस values are derived, that I have explained today. In next lecture I will explain how to calculate this VAM part. कारण पुढचं जे डेरिवेशन आहे हे पूर्ण ह्या VAM च्या व्हॅल्यू वरती आहे. So how we are calculating VAM? Can you tell that? What is the equation for VAM? VAM means what? Amplitude of AM signal or voltage of AM signal. So what is the equation for VAM? Amplitude modulated signal च्या voltage साठी काय इक्वेशन आहे दिलेलं? VAM is given by which equation? VC plus VM. VC plus small vm means VC plus instantaneous value of the modulating signal. त्यामुळे इथं स्मॉल vm परत काय लिहायचं स्मॉल vm च्या जागी VC plus capital VM sin omega mt. Okay, sin omega mt पर्यंत. I will explain this point in the next lecture. Okay. So you just go through the derivation. I will add that point today. You can go through the derivation. Okay. So we will stop here. In next lecture we will continue with the derivation part. You just put your numbers in the chat box and you can leave the meeting.